राहुरी विधानसभा लागली, माझं नाव चर्चेत आलं, माझं तिथं पत्ता कट झाला. त्याच्यानंतर विधान परिषद लागली, तिथं माझं नाव चर्चेत आणलं तुम्ही, तिथं पत्ता कट झाला. माझे कृपया करून नाव चर्चेत आणूच नका. मला कुठलंच नाव चर्चेत नकोय. मी कोणी जरी आलं, आपल्याला माहीत असेल मागच्या 15 वर्षामध्ये आमच्या परिवाराचा कुठलाही सदस्य या प्रक्रियेत नाही, किंबहुना त्या बॉडीवर नाही. पण तरी सुद्धा शिर्डीची जनता ही माननीय विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवून काम करते आणि कोणी जरी आलं तर त्याला शिर्डीच्या विकासासाठी काम करावंच लागेल. नाही केलं तर मग आमचे लोक टाणके घेऊन होतेच. मागच्या पण काका तोडले होते. तर आमचा कोणाशी व्यक्तिद्वेष नाहीये. आमचं उद्देश हाच आहे की शिर्डीचा विकास व्हावा आणि विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी. तर एक चांगलं विश्वस्त मंडळ यावं आणि सुशिक्षित आणि समृद्ध असलेले लोक त्याच्यामध्ये यावेत, ही माझी मूळ मागणी आहे. की जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत, जे मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात, जे मोठे मोठे नावाजलेले लोक आहेत, विश्वस्त मंडळाचं सहकारी म्हणून पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा असे लोक जर आले तर निश्चित त्यांच्या अनुभवाचा फायदा, त्यांच्या सल्ल्याचा फायदा आणि त्यांच्या ओळखीने बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. पण मी सांगण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महायुती सरकारचे दोन्ही आमचे घटक पक्ष हे बसून चर्चा करून निर्णय घेतील.